नमस्कार मंडळी. शनिवार होता. एक आठवडाभर काम करून वैताग आलेला. कुठं जायचं लोकेशन बघितलं, चिक्क्या मागं लागलेला. सकाळी पप्पाबाई गेली फिरायला आणि कुठे जायचं लोकेशन समजत नव्हतं. चिक्क्या बाबा पाणी पाहिजे, बाबा पाणी पाहिजे, बाबा पाणी पाहिजे म्हणून ना खोपलीपासून आटोशी म्हणून गाव आहे. बाप लोकेशन आहे एक नंबर फिरण्यासाठी आणि खरं निसर्गरम्य साधं वातावरण एक नंबर. हे बघा की हे बघा हे खाली समोर गाव आहे का. आता कुठंच भेटणार नाही आणि एवढी कमी गर्दी, पूर्ण गर्दीच नाही, फक्त गँग पाहिजे. आणि ते वर बघा वरती दोन हे आहेत बंगले आहेत लोणावळ्याचे. निसर्गरम्य वातावरण टोटल म्हणजे ब्रँड लोकेशन खरंच. देसा आवडेल लोकांना काय एवढं काय वाटणार नाही, पण हे बघा की हे बघा जो धबधबा स्वतः इथं कसं माहिती आहे का, इथं मी आणि नील्या लास्ट टाइम गेलो तसं आहे. स्वतःच्या बापाचा धबधबा म्हणजे ह्यो माझा ते तुझा एवढं धबधबा आहेत. ह्यो चिक्क्याचा खास लोकेशन म्हणजे काय मालकी हक्काचे धबधबे घेतात ना, एवढे धबधबे आहेत तिथं. आणि लोकेशन खूप जवळ आहे मुंबईपासून. आटोशी म्हणून खोपोलीला यायला लागतं. खोपोलीला राईड मारायचा आणि तिथून एक 20 ते 30 मिनटाचा बाईकचा प्रवास आहे. आणि 4 व्हीलरपेक्षा बाईक नाही आल्याला बरं आहे, कारण का 4 व्हीलर खूप आतमध्ये लावायला लागते आणि बाईक जवळजवळ धबधब्याच्या खाली जाते. आणि पब्लिक खूप कमी आहे, म्हणजे निसर्ग अजून राखला आहे पब्लिक नसल्यामुळं. दारू वगैरे पिणारे लोक पण नाहीत. फॅमिलीसाठी एक नंबर लोकेशन आहे. पण जेवण वगैरे सगळी राहायची वगैरे खायची सगळी सोय आहे. जेवण जर पाहिजे असेल तर तिथे मावशी आहेत खालती, त्यांचं पण तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं की कमेंट्समध्ये टाकून देतो. आणि जेवण वगैरे सगळं ते बनवतात आणि प्युअर जेवण आपलं आगरी पद्धतीचं. नात खोळा आहे. डोंगरात आपण कसं येतो दऱ्यात जातो या ह्याला बघा की आता दऱ्यात गेल्यासारखं लोकेशन क्वालिटी. या बघा आमची हे का हे बघा वर दरा कुंडात जातो तसं. चला नंतर भेटू. बाप म्हणजे मुंबईला एवढ्या जवळ एवढं चांगलं लोकेशन आहे. नक्की भेट द्या. खोपोलीजवळ आटोशी गाव, आटोशी धबधबा गुगलवर सर्च करा, भेटेल तुम्हाला. चला बाय बाय. आणि अजून एकदा दाखवतो मला निसर्ग. चलो बाय.